तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जुलै महिन्याचा जो काही हप्त्याचा वाटप आहे 25वा हप्ता, याचा वाटप काल पण झाला नाही आणि आज रविवार आहे, आजही वाटप होण्याची कोणत्याच प्रकारे शक्यता नाही। त्यामुळे हा वाटप पुढे 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 जाताना आपल्याला दिसत आहे। पण लाडक्या बहिणींची मागणी आहे की रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचा वाटप 3000 रुपये एकत्र झाला पाहिजे। 3000 रुपये रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करावे अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे। सोशल मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये सुद्धा अशा प्रकारची अपडेट दिल्या जात आहे। पण खरंच 3000 रुपये एकत्रित मिळणार आहे का, याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। पण सर्वात आधी बघा, जो काही जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप आहे तो कधी होणार, तर 17 किंवा 18 तारखेला, सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस महत्वाचे असणार आहे। यामागे रिझन असं आहे की GR आल्यानंतर 2 दिवस सुट्टीचे आले। GR आल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या खात्यामध्ये GR चा निधी जमा होण्यासाठी 4 ते 5 कामाचे दिवस लागतात। त्यामध्ये सुट्टीचे दिवस नसले पाहिजे, पण यामध्ये शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस आल्यामुळे बघा, हा वाटप जो आहे तो 1 दिवस मागे पुढे होऊ शकतो। नाहीतर तुम्ही म्हणाल की 17 तारीख सांगितली होती, 17 तारखेला वाटप झाला नाही, तर 17 आणि 18 हे 2 दिवस महत्वाचे असणार। या 2 दिवसामध्ये 100% वाटप होणार। त्यामागे रिझन काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। सुट्टीचे दिवस आल्यामुळे तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती। पण बघा, आता जे काही रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले पाहिजे अशा प्रकारची अपडेट येत आहे। पण जो काही GR आला आहे, जो काही जुलै महिन्याचा GR आला, त्या GR मध्ये फक्त जुलै महिन्याचा हप्ता वाटपासाठी निधी मंजूर झालेला आहे। फक्त जुलै महिन्याच्या हप्ता वाटपासाठी ऑगस्ट महिन्याचा त्यामध्ये उल्लेख नाही। पण शासनाने 3000 रुपये एकत्रित रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे। यापेक्षा मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी कोणतंच नसणार। पण यासाठी महत्वाचं काय आहे, यासाठी महत्वाचा आहे शासनाचा निर्णय। आपण कितीही अपडेट दिली किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये कितीही बातम्या आल्या, तरी पण शासनाचा निर्णय या ठिकाणी महत्वाचा आहे। शासनाने जर ठरवलं की लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये पैसे द्यायचे, आता बघा, जो काही वाटप होणार आहे जुलै महिन्याचा हप्त्याचं वाटप फक्त 1500 रुपये होणार पहिल्या टप्प्यामध्ये। दुसरा टप्पा जर शासनाने ठरवलं की रक्षाबंधनानिमित्त वाटप करायचा दुसऱ्या टप्प्याचा, तर तो असणार आहे ऑगस्ट महिन्याचा पण बघा, यासाठी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वाटपासाठी GR येणे सुद्धा महत्वाचं आहे। GR आलेला आहे का, तर ऑगस्ट महिन्याचा GR, तर ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वाटपासाठी GR आलेला नाही किंवा शासनाकडून कोणत्याच प्रकारची अशी अपडेट आलेली नाही की आम्ही 3000 रुपये एकत्र देऊ। पण हा शासनाचा निर्णय असू शकतो की विदाऊट GR सुद्धा वाटप होऊ शकतो। आता जो काही जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप होणार तो 20 ते 21 तारखेपर्यंत पूर्ण होऊन जाणार। आणि बघा, रक्षाबंधन आहे 28 तारखेला, तर 28 तारखेच्या आधी जे काही 7 दिवसाची गॅप आहे, या 7 दिवसामध्ये जर शासनाचा GR आला किंवा मग शासनाने निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्रित द्यायचे, तर ते शक्य आहे। पण अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट किंवा GR आला नसल्यामुळे आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही। आणि सोबतच ही बातमी सुद्धा तेवढीच खरी आहे की 3000 रुपये एकत्रित मिळणार नाही। पहिला टप्पा तर 1500 रुपयेच मिळणार आहे। दुसरा टप्पा शासनाच्या निर्णयानुसार रक्षाबंधनाचं गिफ्ट जर शासनाने ठरवलं, तर मग 1500 रुपये दुसऱ्या टप्प्यात मिळू शकतात। पण याबद्दल ऑफिशियल अशा प्रकारे कोणत्याच प्रकारची अपडेट आलेली नाही, GR आला नाही जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे शक्यता खूप कमी आहे। पण वेळेवर जर शासनाचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटपाचा निर्णय झाला, तर त्यासाठी GR आला किंवा मग अशा प्रकारची अपडेट आली, तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देण्यात येईल। त्यामुळे सोशल मीडियावर किंवा न्यूजपेपरमध्ये जे काही अपडेट येत आहे त्यावर सध्या तरी विश्वास ठेवू नका, जोपर्यंत शासनाचा ठाम निर्णय येत नाही। जे काही महत्त्वाचा पॉईंट होता मी तुम्हाला क्लिअर केलेले आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।